नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या सेशनमध्ये. आणि आजपासून आपण पॅसेज सॉल्विंग म्हणजेच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मास्टरी जी आहे तर ती बॅच सुरू करतो आहोत, कोर्स सुरू करत आहोत. आणि या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमधून तुम्हाला कमीत कमी 90% जे प्रश्न जे आहेत तर त्यांची उत्तरं बरोबर आली पाहिजे, यासाठी आपली ही व्हिडिओ सिरीज असणार आहे. आणि महाराष्ट्रातील TCS असो, IBPS असो, सेंट्रलचा असो किंवा MPSC असो, कुठल्याही एक्झामसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुमचा किंग मेकर म्हणजे तो फक्त एकच आहे, ते म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. इंग्रजी ज्यावेळेस एक पॅसेज समोर येतो ना स्क्रीनवरती, लोकांचं रीडिंग कमी आहे. मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या शॉर्ट टिप्स आणि ट्रिक्स पण देणार आहे. जसं की माझे जे काही विद्यार्थी पेपर दिलेले आहेत तर सगळ्यांना एक सवय मी बारकाईने लावलेली आहे की जेव्हाही त्यांना स्क्रीनवरती रीड करायचं असेल तर फक्त प्लेन डोळ्यांनी रीड नाही, तर त्या प्रत्येक लाईन खाली त्यांना बोट धरून मी लावायची सवय लावलेली आहे. बोट धरून वाचलं ना की नंतर मग ते वाचण्यामध्ये तीव्रता येते आणि लवकर लक्षात राहतं. यासोबतच अशा बऱ्याचशा टिप्स अँड ट्रिक्स ज्या आहेत तर ते तुम्हाला सांगत राहील. तुम्हाला ही पॅसेजमध्ये याच पद्धतीने करायचं आहे. अगदी बिगिनरपासून तुम्ही अगोदर कसलाही कोणत्याही परीक्षेची तयारी केलेली नसेल, कोणताही पेपर दिला नसेल, तरीही तुम्ही इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क जवळपास 25 पैकी 22-23 मार्क घेऊ शकता, इन्क्लुडिंग रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. हे मी तुम्हाला शुअर करतो. मी आता सगळ्यात अगोदर आपण काय करूया की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मास्टरी कोर्स जो आहे तर याच्यामध्ये आपण नेमकं काय काय शिकणार आहोत, काय काय तयारी करून घेणार आहोत, हे एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू तुम्हाला येईल. बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम TCS, IBPS, SSC, रेल्वे, MPSC, UPSC सगळ्या कोर्सेससाठी जे आहे तर ते तुमची वाचन कौशल्य आणि तुमची समजून घेण्याची म्हणजे आकलन करण्याची क्षमता तपासली जाते. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह आपण या कोर्समध्ये काय पाहणार आहोत बघा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची भीती काढून टाकायची, आपल्याला पॅसेज समजून घेण्याची सवय लावायची आहे. पॅसेज समजून घेऊन लवकरात लवकर अचूक वेळेमध्ये उत्तर देणं रेस ती आहे. रेस तुमची ही नाही की तुम्हाला पॅसेजचा सगळ्याचा सगळा अर्थ जो आहे तर तो समजला पाहिजे, नाही. कमी वेळामध्ये अचूक उत्तर काढण्याची सवय जी आहे तर ती तुमची हॅबिट जी आहे तर ती डेव्हलप करायची आहे. बिगिनरपासून ती MPSC UPSCच्या ॲडव्हान्स लेवलपर्यंत मी तुम्हाला या 20 ते 25 व्हिडिओच्या सिरीजमध्ये नेऊन ठेवणार आहे, हे मात्र नक्की आहे ना. आता बघा, आपले पहिले 1 ते 5 व्हिडिओ जे असणार आहेत ना तर ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पाया मजबूत करण्यासाठी असणार आहे. नंबर 1ला आपण यामध्ये पाहणार आहोत रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची सोपी आणि प्रॅक्टिकल व्याख्या तुम्हाला परीक्षेत विचारत नाही, पण आपली जी जनरल अंडरस्टँडिंग अवेअरनेस आहे तर ती इथं मजबूत करावी यासाठी आपण ते पाहणार आहोत. कोणकोणत्या परीक्षामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येतं. पोलीस, इथं फक्त मी काय केलेलं आहे PSI साठी टाकलेलं आहे. पोलीस भरतीला तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नसतं. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सोडा, इंग्रजी विषयच नाही आहे. त्यानंतर तलाठी, SSC, बँकिंग, MPSC, UPSC, सरळ सेवा TCSची असो, IBPSची असो, आपली परीक्षा महामंडळाची असो किंवा कशाचीही असो, सगळ्यांसाठी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे जे आहे हे विचारलं जातं. गट ड साठी कधी कधी विचारलं जात नाही, फार सरफेस लेवलचं असेल तर, पण गट ब, गट अ आणि गट क यांच्यासाठी नेहमीच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे जे आहे तर महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा राहिलेला आहे. विद्यार्थ्यांना RC का अवघड वाटते, मानसिकता विद्यार्थ्यांची अशी काय झालेली आहे की त्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे ना तर ते सायकोलॉजिकल लेवलवरती त्यांना खूप अवघड जातं. आणि अभ्यासाचीही काही कारणे आहेत, काही दुर्लक्ष असेल, इनएफिशियंट शिक्षकांनी सोपा मुद्दा त्यांना व्यवस्थित समजून सांगताना आल्यामुळे विद्यार्थ्यांना तो अवघड जातो, ते देखील आपण पाहणार आहोत. बिगिनरसाठी विद्यार्थ्यांनी कुठून तयारी करायची हे देखील पाहणार आहोत. आणि RC स्किल पाठांतर नाही तर माइंडसेटचा आहे, हे डेव्हलप करायचं आहे, हे आपण पाहणार आहोत. नंतर दुसरा जो व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण वाचनामध्ये फोकस कसा वाढवायचा. तुमचा रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुमचा फोकस राहत नाही, ठीक आहे, तर ते फोकस न लागण्यामागचे कारणे कोणते आहे, मानसिक तयारी कशी करावं लागणार आहे, तुमचा मोबाईलनं डिस्ट्रॅक्शन कसं होतं त्याला कसं कंट्रोल करायचं, अगदी हे आपण पाहणार आहोत. आणि रोजच्या वाचण्याची सवय तुम्हाला कशी लागेल आणि रोजच्या तुमच्या प्लेजर रीडिंग तुम्हाला करावं लागणार आहे. प्लेजर रीडिंग काय, प्लेजर रीडिंग म्हणजे असं रीडिंग की जे तुमच्या अंडरस्टँडिंग लेवलच्या अकॉर्डिंग असणार आहे. लगेच तुम्ही एकदम अवघडातलं जर रीडिंग जर घेतलं तर ते तुमच्या डोक्याच्या वरून चाललं जाईल आणि लगेच तुम्हाला पटकन 2 मिनिटात झोपील. त्यामुळे प्लेजर रीडिंग कॉन्टेंट जे आहे ना तर ते तुम्हाला मिळणार आहे. रोज 10 मिनिटांनी डेली रीडिंग रुटीन जे आहे तर ते तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पॅसेज वाचताना काय करू नये,
काय करायचं ते नंतर पाहणार आहोत, पण अगोदर काय करू नये. बघा, स्पर्धा परीक्षेच्या या जाळ्यामधून, ठीक आहे, स्पर्धा परीक्षेच्या या महाजालमधून जर तुम्हाला सक्सेसफुली पद घेऊन बाहेर निघायचं असेल तर आजच्या डेटमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे यापेक्षा इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही काय नाही करायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे पॅसेज शिकवताना किंवा पॅसेज सॉल्व्ह करताना काय गोष्टी नाही करायच्या ह्या एकदा समजल्या ना की मग काय करायचं यावर देखील आपल्याला फोकस करता येईल. शब्द जे आहेत तर ते विद्यार्थी काय करतात की पूर्णच्या पूर्ण वाचत बसतात, ही मोठी चूक होते. पुन्हा पुन्हा त्यांना काय करावं लागतो की पॅसेज जो आहे तर तो वाचावा लागतो. एकदा रीडिंग केल्यानंतर त्यांचं लक्षात राहत नाही. ठीक आहे, प्रश्न आधी न पाहण्याचा तोटा, प्रश्न पाहिल्या अगोदरच तुम्ही पॅसेज जर वाचत बसले तर त्यामध्ये भरपूर अशी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती तुमची मिस होऊ शकते. घाईघाईत वाचन केल्याने ॲक्युरसी कशी घसरते ते देखील आहे, आणि एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच कसे मार्क्स गमवतात प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत. मी तुमच्यासोबत लाईनवरती बोट ठेवून मी तुम्हाला पॅसेज कसे सॉल्व्ह करायचे याचे स्वतः मी शिकवणार आहे, सांगणार आहे, आणि नंतर मग तुम्ही आणि मी सोबत मिळून आपण आतापर्यंतच्या ज्या परीक्षेमध्ये आलेले, फक्त परीक्षेमध्ये आलेले जे आहे तर ते आपण काय करणार आहोत, पॅसेज सॉल्व्ह करून घेणार आहोत, आणि डिफरंट टॉपिक्सवरती तुम्हाला प्रॅक्टिससाठी पॅसेज तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, देन चौथा जो व्हिडिओ असणार आहे तर तो स्किमिंग आणि स्कॅमिंगचा असणार आहे. व्हिडिओ मी फार छोटे ठेवणार आहे, 15, 20, 25 मिनिट, खूप काही लांबवणार नाही. स्किमिंग म्हणजे काय, वरवरचं पण अर्थपूर्ण वाचन. स्कीम करणे म्हणजे काय आणि स्कॅन करणं म्हणजे काय. स्कॅन म्हणजे काय, पर्टिक्युलरली एखादा स्पेसिफिकली शब्द असेल आणि तो आपल्याला जर पॅसेजमध्ये पाहायचा असेल तर फक्त तो पर्टिक्युलर शब्दच फक्त पटकन तुमचा लवकर आला पाहिजे, याला म्हणतात स्कॅनिंग. परीक्षेत कोणती टेक्निक आधी वापरायची हे आपण पाहणार आहोत. स्किमिंग आणि स्कॅमिंगमधला फरक काय ते देखील तुम्हाला सांगणार आहे, आणि सरावासाठी 2 जे पॅरेग्राफ आहे, 2 पॅसेज आहेत तर ते लाईव्ह जे आपण डेमॉन्स्ट्रेशन पाहणार आहोत. 5व्या व्हिडिओमध्ये उत्तरचा मेन आयडिया कसा शोधायचा, म्हणजे कोणती आयडिया जी आहे तर ती महत्त्वाची आहे. पॅराग्राफचा सेंट्रल मेसेज काय आहे, लेखकाला काय सांगायचं आहे ते आहे. टायटल आणि मेन आयडिया यामधील फरक काय आहे. पॅसेजचं टायटल जर असेल, ठीक आहे, नसेल तरी त्याचा आणि जो मुख्य गाभा आहे पॅसेजचा त्याचं काय म्हणणं आहे, लेखक काय सांगू इच्छितो हे ओळखण्याची सवय लागायची आहे. आणि आपण यामध्ये जे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत ते ॲक्च्युअली लाईव्ह पॅरेग्राफवरती पाहणार आहोत, पॅसेजवरती पाहणार आहोत. देन युनिट 2 पाहणार आहोत, शब्दार्थ, वाक्य आणि संदर्भ. व्होकॅब्युलरी असेल, तुमचे फ्रेजेस असेल, इडियम्स असेल. आता नवीन जो पायंडा जो झालेला आहे की व्होकॅब्युलरी जे आहे ना तर ते तुम्हाला पॅसेजमध्ये विचारलं जात आहे. सिनोनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडियम्स जे आहेत तर हे देखील बऱ्यापैकी तुम्हाला पॅसेजमध्ये विचारायला सुरुवात झालेली आहे. कठीण शब्दाचा अर्थ कसा ओळखायचा ते पण आहे. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी माहीत नसला तरी त्या शब्दाच्या मागच्या शब्दांवरती आणि पुढच्या शब्दांवरती त्या शब्दाचा अर्थ अवलंबून असतो. मग ते एज्युकेटेड गेस, तुक्का नाही, एज्युकेटेड गेस कसा करायचा आणि त्या शब्दाचा अर्थ कसा लावायचा हे देखील पाहणार आहोत. डिक्शनरी न पाहता शब्दाचा अर्थ कसा ओळखायचा ते आहे. कॉन्टेक्स्टवरून त्या शब्दाचा अंदाज लावणे, कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस. ठीक आहे, हा खूप मोठा शब्द आहे. तुमची कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस तुमची जी आहे ना तर ती डेव्हलप आपण यामध्ये करणार आहोत. प्रिफिक्स आणि सफिक्स वापरून अर्थ कसा समजायचा. प्रिफिक्स असेल, सफिक्स असेल तर त्यावरून अर्थाचा काय सेन्स लागतो ते आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोनवरून अर्थ ओळखणे, म्हणजे पॅसेज जो आहे त्यामध्ये काही सजेशन आहे, काही तक्रार आहे, त्रुटी आहे, किंवा काही एक मानवता हितवादी काही वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, तर यावरून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे आहे तर ते टोनवरून लेखकाचा मानस देखील ओळखता येतो. आणि एक्झाम ओरिएंटेड एक्झाम्पल जे आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 7वामध्ये आपल्याला असणार आहे सेंटेन्सचा अचूक अर्थ कसा लावायचा, म्हणजे सिंपल सेंटेन्सेस समजून घेण्याची पद्धत. सिंपल सेंटेन्सेस असतात पण थोडेसे लंबे असल्याने की विद्यार्थ्यांना ते कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड वाटतात. आणि अशा वेळेस कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स कसे हाताळायचे. लंबे 2-2 ओळीचं एक सेंटेन्स असतं कॉमावरून, आणि त्यांचा इंटरलिंक असते, कधी आकडे असतात, कधी एक वेगळी टर्मिनॉलॉजी असते, आणि त्याच्याशी निगडीत काय जे आहे तर ते प्रश्न विचारलेले असतात. मग ते कसे हाताळायचे. लॉंग सेंटेन्सेस तोडून त्याचा अर्थ कसा काढायचा. देन ग्रामरपेक्षा मिनिंगवरती फोकस तुम्हाला यामध्ये ठेवावा लागतो. तो कसा ठेवायचा ते देखील आपण यामध्ये शिकणार आहोत, पाहणार आहोत. देन सिनोनिम आणि अँटोनिमवर आधारित प्रश्न. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांचे प्रकार. ठीक आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी जे आहे हे विचारले जातात. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची ते देखील आपण पाहणार आहोत. ट्रिकी आणि कन्फ्युजिंग ऑप्शनला कसं ओळखायचं ते देखील आहे. सॉरी. आणि एक्झामिनर नाही पण एक्झाममध्ये जे ट्रॅप्स असतात, जे सापळे रचलेले असतात, जिथे
लोंढेच्या लोंढे जे आहेत ना तर ते चुका करतात, तर ते ट्रॅप कसे ओळखायचे आणि त्या ट्रॅपमधून योग्य मार्क घेऊन योग्य उत्तर देऊन कसं पटकन निघायचं, आपण ह्या 8व्या थोडाशा बिगिनर टू ॲडव्हान्स लेवलपर्यंतचा हा प्रवास असणार आहे. 9व्या व्हिडिओमध्ये लेखकाचा मूड आणि टोन कसं ओळखायचं ते देखील आपण शिकणार आहोत. लेखक समर्थन करतोय की टीका करतोय हे कसं ओळखायचं. एखादी सेंट्रल आयडिया असेल तर त्याचं ते समर्थनार्थ लिहिलेलं आहे की काही वात्र टीका आहे किंवा काही सजेशन आहे, काही इम्प्रूव्हमेंट त्यातून सजेस्ट केला जातो का, की काही डेटावरती फक्त ॲनालिसिस केलेलं आहे, हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. पॉझिटिव्ह टोन आहे, निगेटिव्ह टोन आहे का न्यूट्रल टोन आहे हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. अर्थात ती तुम्हाला समजण्यासाठी आपली ही जी व्हिडिओ सिरीज आहे किंवा हा जो कोर्स आहे हा अप्रतिम असणार आहे. देन आहे इमोशन बेस्ड शब्दांची ओळख. इमोशनवर आधारित काही शब्द असतात आणि वेस्टर्न जे ऑथर आहेत ना तर ते त्यांच्या लिखाणातून तुम्हाला सहजासहजी तुम्हाला ते ओळखण्यात येतील. आपले इंडियन जे ऑथर आहे स्पेसिफिकली ज्यांनी इंग्लिशमध्ये लिखाण केलेलं आहे तर त्यांची शब्दरचना आणि त्यांची जी वोकॅब आहेत ना तर ती थोडीशी सिम्पल आणि नॉर्मल आहे. पण वेस्टर्न जे असतील ना तर त्यांचे फुल ऑफ इडियम्स, फ्रेजेस, कल्चरल रेफरन्स त्यांच्यामध्ये असतो आणि कधीकधी हाफ सेंटेन्सेस, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्सेस, जोक्स असतात, सार्कॅझम असतात. तर या सगळ्या गोष्टीचा जो रेफरन्स जो आहे ना तर तो लागायला पाहिजे आणि शब्दांची ओळख ती त्यावरून होते. देन आहे रिअल एक्झाम्पल्स जे आहेत ना तर ते आपण यामध्ये घेणार आहोत. देन व्हिडिओ 10 मध्ये मीनिंग इन कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस तुमची कशी डेव्हलप करता येईल याच्यासाठी हा स्पेशल आहे. शब्दांची डिक्शनरी मिनिंग आणि पॅसेज मिनिंग मधला फरक काय आहे. शब्दांचा अर्थ जो आहे तर तो कधी कधी वेगळा असतो, म्हणजे डिक्शनरीचा शब्दांचा अर्थ जो वेगळा असतो, पण ज्यावेळेस ते सेंटेन्समध्ये येतात तर त्यावेळेस त्या पूर्ण त्या शब्दाचा तर अर्थ बदलतो, पण वाक्याचाही अर्थ बदलतो. म्हणून ते कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस जे आहे ना तर ते तुमचं डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. एक्झाममध्ये ट्रॅप कसा लावला जातो, अगेन एक्झाममध्ये कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेससाठी किंवा विद्यार्थ्यांना फक्त भ्रमित करण्यासाठी तो जो शब्द आहे तर तो तिथे वरती उचलला जातो आणि वरती पॅसेजमध्ये जो आहे तर तो सेंटेन्समध्ये वेगळाच असतो त्याचा अर्थ. तर अशा पद्धतीने ट्रॅप लावला जातो. स्टेप बाय स्टेप सॉल्व्हिंग मेथड काय आहे, प्रश्न सॉल्व्ह करायची मेथड काय असते, 3 ते 5 मार्कासाठी हे आहे. आणि बिगिनर विद्यार्थ्यासाठी सेफ अप्रोच कसा असायला पाहिजे ते यामध्ये पाहणार आहोत. देन युनिट 3 चालू होईल, तिथून आपलं ॲडव्हान्स युनिट सुरू होईल. यामध्ये क्वेश्चन टाईप आणि सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी असणार आहे. क्वेश्चनचे टाईप कसे कसे विचारले जातात आणि त्यांची सॉल्व्हिंगची स्ट्रॅटेजी कशी आहे, वेळेमध्ये कसं सोडवायचे ते आहे. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतील तर ते कसे सोडवायचे आहे, म्हणजे थेट माहितीवर आधारित जर प्रश्न असतील तर ते कसे ओळखायचे आहे. उतार्यात कुठे लपलेलं असतात. आता बऱ्याच वेळेस असं असतं की प्रश्नाचं उत्तर जे आहे ना तर ते ॲक्च्युअल पॅसेजमध्ये बिलकुल नसतं. ते फक्त तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग बाहेर यावी यासाठी ते या पद्धतीचे प्रश्न विचारले असतात. जसं की हा उतारा लिहिण्यामागचा लेखकाचा काय मानस असेल. आता याचं उत्तर तर पॅसेजमध्ये असणारच नाही. जर तुम्हाला पॅसेज समजला तर आणि तरच तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार आहे. तर अशा पद्धतीचे पॅसेजमध्ये लपलेले प्रश्नांची उत्तर जे आहेत ना तर ती शोधायची आहेत आपल्याला. लाईन मॅपिंग टेक्निक काय असते, एक पॉवरफुल टेक्निक आहे, ते देखील सांगणार आहेत. गेसिंग टाळण्याची पद्धत जी आहे ना तर ती आपल्याला म्हणजे बिलकुल त्यावरती नाही खेळायचं. देवाचं नाव घेतलं किंवा कसं नाही बस राऊंड केलं किंवा कोणत्याही याच्यावरती क्लिक केलं ते नाही करायचं. एज्युकेटेड गेस जी लाईन मॅपिंग टेक्निक आहे किंवा बाकीच्या इतर ज्या मेथड मी तुम्हाला सांगणार आहे इलिमिनेशन वगैरे, तर त्यामुळे तुमची जी एक पॉवरफुल स्ट्रॉंग एक माइंडसेट तयार होईल आणि तुमची जी मार्क्स मिळवण्यासाठी जी पायाभूत मानसिकता जी आहे ना तर ती उभारलेली असणार आहे. 12व्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंटरफेस बेस्ड क्वेश्चन, डायरेक्ट नसलेले प्रश्न कसे ओळखायचे. ठीक आहे, त्यामध्ये लॉजिकल इंटरफेन्स कसा वाढवायचा. लॉजिक, सी दिस इज the really big thing missing from our education system. आणि या एज्युकेशन सिस्टममधून जी लॉजिक मिसिंग आहे ना त्याच्यावरच आधारित जे आहेत ना तर ते प्रश्न यामध्ये पॅसेजमध्ये तुम्हाला दिसतात. ठीक आहे. देन पर्सनल अझम्पशन टाळण्याचे नियम काय आहेत. पर्सनल अझम्पशन म्हणजे काय की तो पॅसेज तर तो वेगळा आहे, त्यात पण माझे काही पूर्वग्रह आहे आणि त्या पूर्वग्रहाला आधारित धरून मी माझ्या पद्धतीनेच त्या पॅसेजचा अर्थ काढत आहे. तर हे पर्सनल अझम्पशन्स जे आहेत ना, माझ्या मनाचं जी धारणा आहे ती धारणा प्रखर करून तो त्यातला अर्थ जो आहे तर तो वेगळाच आहे, पण मी माझ्या समजुतीनुसार त्याचा अर्थ काढत आहे. तर हे एक टाळायचं आहे. देन रॉंग इंटरफेस होतो की नाही हे देखील समजून घेणं आहे.
चुकीच्या पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करून तो पॅसेज सोडत आहे का ते देखील पाहायचं आपल्याला. देन ट्रू फॉल बेस्ड जे प्रश्न येतात तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण आहे. स्टेटमेंट व्हेरीफाय करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत, ठीक आहे. स्टेटमेंट 2-3 दिलेले असतात आणि नंतर ट्रू फॉल्स देतात ते, ठीक आहे. तर ते व्हेरीफाय कसं करायचं स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. करेक्ट ऑप्शन कसे ओळखायचे, पार्शली करेक्ट सत्याच्या जवळचे किंवा सत्य जे असेल तर त्याचे ऑप्शन कसे ओळखायचे ते आहे. ॲब्सोल्यूट वर्ड ट्रॅप, ऑलवेज, नेव्हर, ओनली हे जे शब्द आहेत ना हे जाणून बुजून कसे आहे की तुम्हाला सापळा रचलेला असतो. ऑलवेज, नेव्हर, ओनली ज्यावेळेस आता प्रत्यक्ष आपण पॅसेज सॉल्व्ह करू ना तर त्यावेळेस तुम्हाला ऑलवेज, नेव्हर, ओनली, नो वन, एव्हरी वन, हे समवन हे जे शब्द आहेत ना तर ते लगेच चिटकवून येतात प्रश्नाला आणि घोळ करतात, ठीक आहे. एक्झाम ओरिएंटेड सॉल्विंग प्रॅक्टिस आपली त्यानंतर होणार आहे. 14व्या व्हिडिओमध्ये टायटल आणि समरी प्रकारचे प्रश्न असतात. बेस्ट टायटल कसं निवडायचं, कधी कधी विचारलं जातं की या स्टांजासाठी म्हणा किंवा या पॅसेजसाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक टायटल सजेस्ट करायचं आहे. समरी म्हणजे काय आणि ती कशी ओळखायची, ठीक आहे. अट्रॅक्टिव्ह पण चुकीचे ऑप्शन कसे टाळायचे, वाटतात की बाबा सारखे सारखेच आहे पण ते टाळायचे कसे. शॉर्टकट्स, ओके, शॉर्टकट्स कसे विदाऊट मिस्टेक हँडल करायचे ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. ऑफकोर्स मी तुम्हाला शॉर्टकट्स वगैरे जे आहेत तर ते देखील देणार आहोत. बघा, पॅसेज म्हणजे काय की बाबा तुम्ही कधीही न पाहिलेला उतारा, 99% त्याचे उत्तर जे आहेत ना तर ते तिथेच असणार आहे. फक्त तुमचा कॉन्फिडन्स जर लूज असेल, तुमची अंडरस्टँडिंग जर कमी असेल तर तो एक अर्धा ओळीचा पॅसेज तुम्हाला अगदी भगवद्गीतेसारखा वाटेल. तोही संस्कृतमधून तुम्हाला तो काही समजणार नाही. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा, सगळेचे सगळे उत्तर तिथेच असतात. पॅसेजमधून आपल्याला नाही काही तर 3 मार्काला आला तर आपल्याला 2 मार्क घेऊन निघायचं आहे. 5 मार्काला आला तर आपल्याला 3 ते 4 मार्क किंवा 5 पैकी 5 जरी म्हटलं तरी काही हरकत नाही, आरामशीर निघतात. आणि ही जसं आपण गाडी चालवतो तसं स्किल आहे, ठीक आहे. गाडी चालवणं, स्विमिंग करणं कसं एक कौशल्य आहे, तसंच पॅसेज सोडवणं हे देखील एक कौशल्य आहे. आणि हे जे आहे तर हे हळूहळू डेव्हलप होतं, ठीक आहे. नंतर 15वा जो ऑप्शन आपला असणार आहे ऑथरचे व्ह्यू पॉईंट क्वेश्चन असणार आहे. लेखकाचा पर्पज कसा ओळखायचा, इन्फॉर्मेशन, क्रिटिसिझम, सजेशन मधला फरक कसा ओळखायचा. प्रश्न तुम्हाला यावरती देखील येतात. क्रिटिसिझम आहे का, इन्फॉर्मेशन आहे का, सजेशन आहे. बँकिंग आणि UPSC लेवलची जी एक्झाम जी आहेत ना तर ती आपण पाहणार आहोत. आणि ओव्हर थिंकिंग, तुमच्या सगळ्या दुःखांचं कारण फक्त आहे ओव्हर थिंकिंग. मग तुमच्या पर्सनल लाईफमध्येही आणि एक्झाममध्ये देखील प्रश्नांविषयी, विशेष करून मुली ज्या आहेत तर त्या फार जास्त विचार करतात. अतिविचारानं नको असलेले संकट जे आहेत ना तर ते असं वाटतात की समोर आलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. देन आपण युनिट 4मध्ये स्पीड, ॲक्युरसी आणि टाईम मॅनेजमेंट याच्यासाठी विशेष करून काम करणार आहोत. रीडिंगची स्पीड कशी वाढवायची, सब वोकलायझेशन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. डोळ्यांची हालचाल सुधारण्याचे ड्रिल्स आहेत. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला लेफ्ट टू राईट तुम्हाला वाचत चालायचं आहे. तर त्यावेळेस तुमचा बोट जे आहे किंवा तुमची नजर जी आहे तर त्याच्यासाठी देखील विशेष करून आपण ड्रिल्स आणि विशेष करून ॲक्टिव्हिटी करून घेणार आहोत. डेली स्पीड इम्प्रूव्हमेंटसाठी एक्सरसाइज आहे. बिगिनर फ्रेंडली प्रॅक्टिस असणार आहे. 17व्या व्हिडिओमध्ये ॲक्युरसी कशी टिकवायची, स्पीड ॲक्युरसीमधला बॅलन्स कसा ठेवायचा. जर स्पीड वाढली तर ॲक्युरसी कमी होते आणि ॲक्युरसी वाढवायच्या चक्करमध्ये वेळ निघून जाते आणि पेपर पूर्ण होत नाही. निगेटिव्ह मार्किंग असेल तर कशी टाळायची. ब्लाइंड गेसिंग हे धोकादायक आहे, लुगाचाच तुक्का कसा मारायचा ते नाही. दोनदा चेक न करता उत्तर कसं द्यायचं, म्हणजे एकदाच पाहिलं उत्तर बरोबर संपलं, दोनदा करायची गरज नाहीये, ठीक आहे. एक्झाम टेम्परमेंट जे आहे तर ते डेव्हलप झालं पाहिजे. 18व्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत RC टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी. अगदी घड्याळाच्या याच्यावरती लावून 5 ते 7 मिनिटामध्ये आपला एक पॅसेज कसा कंप्लीट होईल याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुमच्यासोबत आपण इथं करून घेणार आहोत, ठीक आहे. एका उत्तरावर किती वेळ द्यायचा आहे, क्वेश्चन फर्स्ट की पॅसेज फर्स्ट, कोणासाठी काय योग्य आहे ते देखील पाहणार आहोत. एक्झाम हॉल प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी ज्या आहेत तर त्या तिथे अनफोल्ड होतील. पॅनिक कंट्रोल टेक्निक ज्या आहेत तर त्या देखील आपण पाहणार आहोत. निगेटिव्ह मार्किंग असेल तर ते कसं टाळायचं. देन आपण पाहणार आहोत की मिक्स्ड लेवल RC लाईव्ह प्रॅक्टिस. नंतर मग आपले 20 पासून जे आहे ना तर ते आपले प्रॅक्टिस जे आहेत तर ते सुरू होतील, ठीक आहे. देन फुल प्रॅक्टिस आणि फायनल मास्टरी जे आहे तर ती 21 ते 25 मध्ये असणार आहे. म्हणजे आपले बाकीच्या एक्झाममध्ये आतापर्यंत आलेले जे पॅसेज आहेत तर ते आपण घेणार आहोत. बँकिंग SSC लेवलचे आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन घेणार आहोत. MPSC UPSC लेवलचे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन घेणार आहोत, बिगिनर लेवलचे पण, ठीक आहे. देन आपण TCS IBPS मध्ये जे रिपीटेड
आलेले प्रश्नांचे प्रकार आहेत, रिपीटेड आलेले ट्रॅप्स आहेत की जे सापळे आहेत, जे आयोगानं रचलेले असतात, SSC म्हणा, TCS म्हणा किंवा IBPSने, तर ते पाहणार आहोत. एक्झाम सेटर्स ट्रॅप कसे लावतात ते पाहणार आहोत. इमोशनल ऑप्शन कसं असतं ते पाहणार आहोत. एक्स्ट्रीम वर्ड्स कोणकोणते आतापर्यंत आलेले आहेत. पासेजच्या आधारे खूप झालं तर 200 फार एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत, फार रेअरली ते विचारले गेलेले आहेत, ते देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. आणि येस, फायनल मॉक टेस्ट जे आहे तर ते आपल्या सुरू नंतर मग होतील आणि कम्प्लीट ॲनालिसिस फुल लेंथ RC मॉक टेस्ट असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला 15 मिनटं, नंतर 12 मिनटं, 10 मिनटं, 7 मिनटं, नंतर 5 मिनटामध्ये तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अकॉर्डिंग टू द डिफिकल्टी लेवल जे आहे तर ते लवकर सॉल्व करण्याचं होणार आहे आणि आपण यामध्ये होणार आहोत. ठीक आहे. तर आता व्हिडिओ काही जास्त लंबा ठेवत नाही. आपला नेमकं ओव्हरव्ह्यू तर तुम्हाला कळाला की ही जी 25 व्हिडिओ असणार आहेत तर हे कशा पद्धतीचे आपले असणार आहे. एक वरवरच्या लेवलचं तुम्हाला समजलं. बाकी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक नंबरच्या व्हिडिओपासून ते 25 नंबरच्या व्हिडिओपर्यंत टोटल कंप्लीट गायडन्स करणार आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत राम राम.